श्रोते हो, आता ऐकूया युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये तायकांदो या खेळाविषयी राज्यस्तरीय खेळाडू पवन झोल यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. नमस्कार मित्रहो, नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो. उत्साह, उमेद, स्वप्न आणि नव्या क्षितिजांचा ध्यास घेणाऱ्या तरुणाईच्या भावविश्वाशी नाळ जुळवणाऱ्या आपल्या लाडक्या कार्यक्रमात म्हणजेच युवा स्पंदनमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आणि रसिक हो, धनंजय काळेचा तुम्हा सर्वांना सस्नेह आणि सप्रेम नमस्कार. मित्र हो, मानवी जीवन हा एक खेळच आहे. असं म्हणतात की या खेळात जिंकणं जितकं महत्त्वाचं तितकंच हरल्यानंतर पुन्हा उभं राहणंही महत्त्वाचं असतं. मैदानावर खेळणारा खेळाडू केवळ पदकांसाठी झुंजत नसतो, तर तो स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी, शिस्त अंगीकारण्यासाठी, संघभावना जोपासण्यासाठी आणि देशाचा तिरंगा अभिमानानं उंचावण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो. मित्रांनो, खेळ कोणताही असो, मैदानी, सांघिक अथवा वैयक्तिक, तो शरीराला सुदृढता, मनाला स्थैर्य आणि व्यक्तिमत्वाला आत्मविश्वास देत असतो. विजय नम्रता शिकवतो, तर पराभव नव्यानं उभं राहण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच मित्रहो, खेळ ही केवळ स्पर्धा नसून ती आयुष्य समृद्ध करणारी एक संस्कृती आहे. मित्रांनो, आजच्या युवा स्पंदनच्या विशेष भागात आपण अशाच एका खेळाच्या विश्वात डोकावणार आहोत. त्या खेळाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, खेळाडूंची मेहनत, स्पर्धांमधील अनुभव आणि युवा पिढींसाठी त्यातून मिळणारी प्रेरणा याविषयी आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. चला तर मग क्रीडेच्या या प्रेरणादायी प्रवासाला आपण सुरुवात करूया. कारण खेळ जिंकण्यासाठीच असतो, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे खेळ माणूस घडवण्यासाठी असतो. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर मानसिक ताकद, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा गुणांचा सुंदर मिलाप घडवणारा एक जागतिक दर्जाचा खेळ म्हणजे तायकांदो. तर श्रोते हो, या खेळाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमातून. तर मित्रांनो, आजच्या आपल्या युवा स्पंदनच्या कट्ट्यावर आलेला आहे आपला मित्र, जो आपल्याला माहिती देणार आहे या जागतिक दर्जाच्या खेळाविषयी. चला तर मग त्याची ओळख करून घेऊया त्याच्याकडूनच. नमस्कार, माझं नाव पवन आसाराम झोल. मी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रामतीर्थ या छोट्याशा खेड्यागावातून आता सध्या शिक्षणासाठी अकोला येथे निवासी आहे. आणि शिक्षणाबरोबरच मी तायक्वांडो या खेळाशी सुद्धा जुडलेलो आहे. तसं पाहायला गेलं तर मी तायक्वांडो या खेळामध्ये मागील 12 वर्षापासून कार्यरत आहे आणि एक त्याचा प्रशिक्षक म्हणून माझं स्वतःची अकॅडमी अकोला येथे आहे. पवन, तर तुझी ओळख आपल्या सर्व मित्रांना आणि मला करून दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. पवन, तायक्वांदो या खेळाची निवड करण्यामागे तुझी नेमकी प्रेरणा काय आहे? सर, पाहायला गेलं तर कसं आहे, आपल्या इकडे तायक्वांदो हा खेळ जर म्हटला तर प्रत्येकाला वाटतं नवीन काहीतरी आहे. आणि मोस्टली आपल्याकडे लोक परिचित आहेत कराटे या खेळाशी. बरोबर. ज्यावेळेस मी 9वीला होतो त्यावेळेस माझ्या क्लासमधील काही मुलं सेल्फ डिफेन्स या पर्पजने हा क्लासला जायचे. मग मीही त्यांना पाहून जायला लागलो. मला ॲक्च्युली तिथं गेल्यानंतर कळालं की तायक्वांडो नावाचा हा खेळसुद्धा असतो. आणि मूळतः जॉईन करण्यामागचा उद्देश हा फक्त असाच की कुठेतरी स्ट्रीटला स्वतःचं सेल्फ डिफेन्स करता येईल, त्या मूळ कारणाने मी हा खेळ जॉईन केला. आणि नंतर जसं जसं जायला लागलो मला नंतर कळालं की तायक्वांदो हा सुद्धा खेळ आहे आणि मी भविष्यात यामध्ये करिअरसुद्धा करू शकतो. अच्छा.
तर तायक्वॉन्दो म्हणजे नेमकं काय आणि या खेळाचं वैशिष्ट्य इतर खेळांपेक्षा वेगळं कसं? काय सांगशील तू याबद्दल? तायक्वॉन्डो म्हणजे सर एक आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणता येईल. तायक्वॉन्डो हा 3 वर्ड्सपासून बनलेला एक शब्द आहे. ताय म्हणजे किक्स, कॉन म्हणजे पंचेस आणि डू म्हणजे त्याची मेथड आणि आर्ट. अच्छा. आणि हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असल्यामुळे सर बाकी खेळापेक्षा यामध्ये एक वेल करिअर घडवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळते. अच्छा, म्हणजे मार्शल आर्ट म्हणून पण आपण या खेळाला तायक्वॉन्दो या खेळाला आपण म्हणू येस सर. शकतो. बरोबर. तर राज्यस्तरापर्यंत तू पोहोचलेला आहेस, गेलेला आहेस. तर या प्रवासाबद्दल म्हणजे एका छोट्या गावातून राज्यस्तरापर्यंत पोहोचण्यासाठीचा तुझा जो प्रवास आहे, त्याबद्दल तू काय सांगशील आपल्या मित्रांना? ॲक्च्युली सर ज्यावेळेस मी तालुका प्लेसला राहायचो हं. त्यावेळेस तिथून माझा क्लास अवघी मी सायकलने क्लासवर जाणं येणं करायचो. ज्यावेळेस नंतर माझे 12th पूर्ण झालं त्यानंतर पूर्ण फॅमिली आमच्या मूळ गावी राहायला गेली. पण तिथे गेल्यानंतरही मी क्लासचं ते डेडिकेशन सोडलं नाही. इवन मी बाय ऑटो असेल, जसं वडिलांसोबत मला जायला भेटलं तसं मी 7 किलोमीटर आमच्या गावाहून माझा तालुका आहे, तिथून मी डेली क्लासला जायचो. आणि असं करत करत ॲक्च्युली सरांकडे मी समजा आमचे जे प्रशिक्षक आहेत ॲक्च्युली त्यांच्याकडे माझ्यासारखे 1000 ते 1200 स्टुडंट्स येऊन गेले असतील. पण शेवटपर्यंत मी सरांना काही सोडलं नाही आणि आज एकमेव असा विद्यार्थी आहे की त्या स्टेजपर्यंत मी पोहोचलो जिथं माझ्या सरांना मला पाहायचं होतं सोबत. अच्छा. बरं. राज्यस्तरावरचा तुझा अनुभव तायक्वॉन्दो या खेळाचा कसा होता? त्याबद्दल तू काय सांगशील? सर ग्रामीण वस्तीतून आपण गेल्यामुळे त्या स्टेजवर गेल्यानंतर ती भीती असेल, ते तिथलचं एक वातावरण असेल, ते पाहायला गेलं तर आपल्याला खूप हार्ड जाते सर. आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे नक्कीच भीती प्रत्येकाच्या मनात असतेच. पण ते एक असते की उठून उभा कसं राहायचं हे तुम्हाला स्पोर्ट्सच शिकवतो. बरं. आणि त्याचमुळे ज्यावेळेस फर्स्ट टाईम मी गेलो त्यावेळेस ती एक भीती आणि एक कॉन्फिडन्सची कमी जी असेल ती नक्कीच कमी होती. पण जसं जसं मी रेग्युलर जायला लागलो तो कॉन्फिडन्स माझ्यात आला, तो आत्मविश्वास वाढला आणि त्याच गोष्टीतून मी आज मुलांना सुद्धा टीच करत आहे. बरं. एवढ्या कमी वयात तू तायक्वॉन्दोचे आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतोस. तर हे तुला कधी समजलं की आपणही आपल्या विद्यार्थ्यांना, इतर तरुणांना याचं प्रशिक्षण देऊ शकतो? याची जाणीव तुला कधी झाली आणि तू सुरुवात कुठून केलीस? ॲक्च्युली ॲज अ स्टुडंट मी जेव्हा सरांकडे कोचिंग घ्यायचो, जवळजवळ मी एक 4 ते 5 वर्ष सरांकडे कोचिंग घेतली. त्यावेळेस 2019मध्ये जवाहर नवोदय विद्यालय जालना इथून सरांना कॉल आला की सर आमच्या मुलांच्या रिजनलच्या स्पर्धा आहेत आणि आम्हाला तिथे एक प्रशिक्षक हवा आहे आणि तो प्रशिक्षक निवासी असला पाहिजे. आणि सरांच्या लक्षात आलं की स्वतः मला तर तिथं जाणं शक्य नाही आहे. तर सरांनी माझं नाव रेकमेंड केलं की माझा एक विद्यार्थी आहे सिनियर, मी त्याला पाठवू शकतो. आणि सर मी फर्स्ट टाईम तिथे गेलो. एक 21 दिवसाचा त्यांचा कॅम्प लागला होता, रिजनल कॅम्प. मी त्यांना मॉर्निंगचे सेशन असन, इव्हनिंगचे सेशन असन, असे 2 सेशनमध्ये मी त्यांचा सराव घ्यायचो. अच्छा. आणि ज्यावेळेस त्यांची रिजनलची स्पर्धा झाली तिथे इवन 3 स्टेटहून मुलांनी पार्टिसिपेशन केलं होतं. महाराष्ट्र असेल, गोवा असेल आणि गुजरात असेल. आणि ज्यावेळेस ॲक्च्युली तिथून माझ्या मुलांची समजा मी ज्यांना शिकवायचो ॲक्च्युली तिथे 60 मुलांची टीम होती. आउट ऑफ 60 माझे 35 मुलांनी सर तिथे गोल्ड मेडल मानून नॅशनलसाठी सिलेक्शन झालं. बरं. आणि तिथून मला कळालं की यस आय हॅव दॅट ॲबिलिटी की मीही करू शकतो सर. बरं. जेव्हा तुझे विद्यार्थी गोल्ड मेडल मिळवतात त्यावेळेस तुझ्या मनातील भावना काय होत्या? तो क्षण तुझ्यासाठी कसा होता? सर नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे तो माझ्यासाठी. कारण की एक प्रशिक्षक म्हणून जर पाहायला गेलं, इवन जर मी खेळलो तर मी फक्त एकच मेडल आणू शकेल. पण ज्यावेळेस माझे विद्यार्थी खेळतात ते माझ्यासाठी 30, 40, 50 मेडल घेऊन तो जे माझं नाव मोठं करायचा प्रयत्न करतात ते खूप मोठं आहे सर माझ्यासाठी. बरं. शिकवताना किंवा शिकताना काय फरक आहे 2 गोष्टीमध्ये? शिकताना सर म्हणजे एवढं स्ट्रिक्शन आपण फॉलो करायचं काम करत नाही. सपोज आपण जर कोणाकडून शिक्षण घेत आहे, आपल्या मनाला वाटेल तसं आपण करू शकतो. कधी गेलं कधी नाही गेलं, पण कन्सिस्टन्सी तेवढीच महत्त्वाची. आणि शिकवताना तर सर खूप त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागते का आपल्याकडून काहीतरी चुकीचं शिकवलं नाही गेलं पाहिजे, आपल्याला उद्या काय करायचं त्याचं प्रिपरेशन आज झालं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप प्रिपेअर करावं लागतात सर. बरं. तू आपली मुलाखत सुरू होताना सुरुवातीला बोललास की मी शिक्षणासाठी अकोला इथं आलेलो आहो. तर काय सध्या काय सुरू आहे तुझं? सर आता
मागील वर्षी LLB कंप्लीट झालं सर. आता सध्या मी LLM फायनल इयरला आहे आणि डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये सध्या इंटर्नशिप करत आहे. बरं. हे बघ पवन, आपल्याला शिक्षणाबरोबर खेळाबरोबर आणखी काही बरेच छंद असतात. तर तुझं तायक्वांदो या व्यतिरिक्त आणखी तुला कुठले कुठले छंद आहेत? तर तसं पाहायला गेलं तर गावाकडं जे आपण नॉमिनल खेळ खेळतो, मी तेच खेळ खेळलो. क्रिकेट असेल, आपला विट्टी दांडू असेल, बरोबर. गोट्या असतील, हे बरोबर. ग्रामीण भागातील खेळ असतील, हेच खेळलो. पण ज्या खेळाने मला ओळख दिली तो एकमेव खेळ म्हणजे तायक्वांडो. बरं. तर आपल्या या कार्यक्रमामधून पवन, तुला कुठलं गीत ऐकायला आवडेल? सर तसं एक स्पेसिफिक म्हणून नाही सांगता येणार, पण कुठलंही गीत मला ऐकायला आवडेल. बरं, नक्कीच. तुझ्यासाठी आता ऐकवितो हे मस्तसं गीत. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आने वाला कल. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आने वाला कल. नई है मंजिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते. नई नई है जिंदगी. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आने वाला कल. नई है मंजिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते. नई नई है जिंदगी. हुस्न है, शाम है, उठा ले शाम को खुशी का वक्त है. ये तेरा मना ले जश्न जिंदगी का. ये शाम आज की तेरे ही नाम है, तेरा नसीब भी तेरा गुलाम है. क्या हसीन ये मकाम है. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आने वाला कल. नई है मंजिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते. नई नई है जिंदगी. हुस्न से भी हसी है ख्वाब मेरी जिंदगी के. इस खुशी से परे है मोड़ और भी खुशी के. मैं देखता नहीं कभी इधर उधर, बस अपनी मंजिलों पे है मेरी नजर. देख मुझको मेरे हमसफर. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारता है तेरा आने वाला कल. नई है मंजिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते. नई नई है जिंदगी. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल,
पवन, तायक्वांदो हा आत्मसंरक्षणासाठी किती उपयुक्त खेळ आहे आणि विशेषतः मुली आणि महिलांसाठी काय सांगशील याबद्दल तू? सर आजकाल जे पाहायलाच गेलं हं, तर आजकाल जे घटना घडत आहेत, इवन छोटे मुली असतील किंवा मोठ्या मुली, महिला, हं, हं, विशेषतः बाहेरगावी राहणाऱ्या मुली, हं. आज पाहायला गेली तर परिस्थिती खूप भयावह आहे सर. बरोबर. आणि त्यासाठी एकमेव पर्याप्त पर्याय म्हणजे मार्शल आर्ट. मग तो कुठलाही असे ना, तलवारबाजी असेल, बॉक्सिंग असेल, जुडो असेल, तायक्वांडो असेल, हे आजच्या काळात मुलींनी आणि महिलांनी शिकणे तरी खूप अनिवार्य आहे सर. कारण की इन केस ती सिच्युएशन घडली तर त्यातून स्वतःला बचाव करून सेफली घरापर्यंत कसं पोहोचता येईल. मार्शल आर्ट म्हणजे फक्त फाईट करणेच नाही, बरोबर. तर त्यामधून बचाव करून घरी कसं येता येईल हे खूप महत्त्वाचं आहे सर. बरोबर. तर तायक्वांदो हा खेळ याविषयी मुली आणि महिलांमध्ये थोडीफार जागृती कमी आहे. तर तू मुलींनी, महिलांनी या खेळाकडे वळण्यासाठी काय सांगशील त्यांना? मुलींनी आणि महिलांनी या खेळाकडे ओढण्यासाठी मी त्यांना एवढंच सांगेल की जी सध्याची परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती बघता जर तुम्हाला तुमच्या मुली कुठेही सेफली तुम्हाला वाटेल की त्यांनी सर्वाईव्ह केलं पाहिजे, कोणत्याही कंडिशनमधून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं पाहिजे, तर त्या गोष्टीसाठी मार्शल आर्ट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. तायक्वांदो किंवा इतर कोणत्याही खेळासाठी सर्वात महत्त्वाचा असतो सराव, नियमितता. याबद्दल तू काय सांगशील आपल्या मित्रांना? नक्कीच सर, कोणताही स्पोर्ट्स खेळायचं म्हटलं सर ती सराव हा खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. कारण की काही काही गोष्टी समजा तुम्ही आज केली ती गोष्ट 2 महिन्याने केली तरी ॲटलिस्ट ती गोष्ट चालून जाईल. पण एखादा जर स्पोर्ट्स असेल तुम्हाला त्या गोष्टीचा नियमित सराव करणे खूप महत्त्वाचे असेल. कारण की कसं असते सर, मार्शल आर्टमध्ये किक्स असतील, पंचेस असतील, आपली ओव्हरऑल बॉडी असेल, त्याची फ्लेक्झिबिलिटी असेल, ती आपल्याला जर कॅरी फॉरवर्ड ठेवायची, तिच्यात प्रोग्रेस जर ठेवायची तर नियमितपणे सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. बरं. नियमित सरावामध्ये कोणकोणत्या गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे? जसं की आहार, फिटनेस आणि दिनचर्या कशी असायला हवी? तुझी दिनचर्या, तुझा आहार, तुझा फिटनेस कसा असतो याबद्दल आपल्या मित्रांना सांग. तसं सर माझी दिनचर्या जर पाहायला गेली सर तर सकाळी मी एक 6 ते 6:30ला उठतो. हं, मॉर्निंगला माझी जिम असते, सेल्फ वर्कआउटसाठी मी माझा वेळ देतो. हं, त्यानंतर आल्यानंतर जो डाएट वगैरे घेऊन माझं फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर माझा दिवस होल डे 10 ते 5 पर्यंत सर मी कोर्टामध्ये असतो. हं. त्यानंतर तिथून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर अर्धा एक तासानं त्यानंतर मग माझा 6:30 ते 7 वाजता माझ्या तायक्वांडो क्लासचा टायमिंग होतो. तो चालतो सर 9 वाजेपर्यंत. तिथून 9 वाजेनंतर आल्यानंतर मग माझ्या बाकीचे जे स्वतःच्या गोष्टी असेल, जेवण असेल, माझा वैयक्तिक जो सिलेबस असेल तो कंप्लीट करून मग एक 11 वाजेपर्यंत रात्री त्यानंतर मी झोपी जातो सर. बरं. आता कुठलाही स्पोर्ट असू दे, त्याच्यामध्ये इंजुरी किंवा इजा, दुखापत ह्या गोष्टी आल्याच. तर खेळताना दुखापती टाळण्यासाठी कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे? कुठल्याही खेळात सर दुखापत जर टाळायची असेल तर आहार खूप महत्त्वाचा आहे. न्यूट्रिशन्स असतील, जसं प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, हं, हं, हं. हे गोष्टी वेळेच्या वेळी तुम्हाला घरच्या पौष्टिक आहारातूनच मिळतील. जंक फूड खाणे टाळणे हे स्पोर्ट्स प्लेअरचं प्रथम कर्तव्य. आणि शुगर असेल, मोस्टली हार्डली शुगर घेणं तुम्ही कसं टाळाल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कोणताही स्पोर्ट्स करताना वॉर्मअप नावाची ॲक्टिव्हिटी असते, ती जर तुम्ही स्किप केली सर तर डेफिनेटली इंजरी तुम्हाला सोडणार नाही. हं, हं, हं. आणि कुठलाही स्पोर्ट्स करायचा तर तुम्हाला वॉर्मअप करणे खूप खूप गरजेचं आहे. कारण की ते तुमच्या मसल्स असतील, स्नायू असतील, तर तुम्हाला त्या वेल फ्लेक्झिबल करावं लागतील. त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता समोर. अच्छा. तर मग शिक्षण आणि खेळ याचा समतोल तू कसा साधतोस? तसं पाहायला गेलं तर सर वेळ मिळत नाही हे खूप लोकांचा एक हे असते बरोबर. की वेळ मला प्रत्येकाचं जे वेळ गाऱ्हाण आहे ते. कारण आहे मला वेळ मिळत नाही. पण ज्याला वेळ काढायचा सर तो कसाही वेळ मॅनेज करते. बरोबर. आणि पाहायला गेलं तर माझ्यासाठी स्पोर्ट्ससाठी 2 ते 2.5 तास काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. आणि सर मोस्टली त्या गोष्टीबद्दल जर तुमच्यात पॅशन असेल ना सर तर तो वेळ बरोबर निघतो तुमचा. बरोबर. भविष्यातील तुझं ध्येय काय आहे? आता सर ॲज अ मी या तायक्वांडो खेळाचा इंटरनॅशनल रेफरी आहे सर. आता ओव्हरऑल इंडियामध्ये मला प्रत्येक महिन्याला मी ओव्हरऑल इंडिया कुठे ना कुठे जात असतो. बरं. आता इन फ्युचर माझं एम आहे की मला इंटरनॅशनल दौरे लवकरच सर चालू होतील आणि माझं ध्येय आहे की मला एक बेस्ट रेफरी म्हणून माझं नाव मला कमवायचं आहे. बरं. या खेळातील तुझा आवडता खेळाडू कोण किंवा तुझं प्रेरणास्थान कोण आहे? सर तसं पाहायला गेलं तर या खेळामध्ये खूप खूप
खेळाडू आहे जो प्रत्येक वर्षी 2 वर्ष असेल, 3 वर्षाला असेल, ऑलिम्पिकमध्ये असेल, असे नवीन नवीन खेळाडूचे नावं बाहेर येतात. पण लिटरली सर पाहायला गेलं ना, माझं आयडॉल आहे, माझं डेडिकेशन आहे आणि माझा मी जो अँगलने पाहतो ते फक्त आणि फक्त माझे गुरु सचिन गादेवाड सर यांना मी यांच्याशी मोटिवेट होऊन मी आज इथे आहे. आणि नक्कीच सरांकडून मला प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची प्रेरणा सतत मिळत असते. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप मोठं आयडॉल आहे. बरं. पवन, जाता जाता तू आपल्या या असंख्य मित्रांना, आपल्या श्रोत्यांना काय सांगशील? कुठला संदेश देशील? सर मी सर्व श्रोत्यांना एकच सांगेल की खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी नक्कीच बदलायला हवा. कारण की आपण फक्त ज्यावेळेस ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात भारताला, फक्त आपण ज्यावेळेस ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू असतात त्यावेळेस फक्त आपण स्टेटस ठेवतो की मेडलची टॅली किती आहे. आपण कंपॅरिझन ठेवतो. चायना असेल, US असेल, अशा मोठ्या मोठ्या देशांसोबत आपण आपल्या भारताचं नक्कीच कंपॅरिझन करतो. पण आपण हा विचार नाही करत आहे की मेडल आणण्यासाठी का माझा मुलगा का नाही असू शकत त्यामध्ये. असा विचार पॅरेंट्सला मुळीच येत नाही सर. तर आवर्जून सर्वांना माझं सांगणं आहे की शिक्षणाबरोबर असेल, तुमच्या करिअरबरोबर असेल, कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही करायलाच हवा. तो इवन मार्शल आर्ट असेल किंवा ग्राउंड स्पोर्ट्स असतील, इंडोर स्पोर्ट्स असतील, लाईक फुटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, व्हॉलीबॉल असेल, कुठलाही स्पोर्ट्स असू द्या, एक तुमची फिजिकल फिटनेस म्हणून तरी तुम्ही तो स्पोर्ट्स करायला हवा. बरं. आकाशवाणी तू ऐकतोस का? हो सर. बरं. आज अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? सर प्रथमतः जर पाहायला गेलं तर तुमचा कॉल आला होता मला की इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. कारण की इथे येण्याचा माझा फर्स्ट टाईम आणि असा इंटरव्ह्यू देण्याचाही माझा फर्स्ट टाईम. मी सतत विचार करत होतो की काय प्रश्न विचारले जातील, मला तिथे बोलता येईल का नाही. कारण की इकडे तर सर विद्यार्थ्यासोबत ठामपणे मत मांडतो, पॅरेंट्स आणले तर त्यांच्याशी माझा संवाद चांगला असते. सकाळपासून एक तीच थोडीशी माझ्या मनात हे होती की मी कसा बोलेल. आणि लिटरली सर पाहायला गेलं तर तुम्ही एक मला स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी एक स्टेज उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. आणि मला इथं बोलवल्याबद्दल मला खूप छान वाटलं सर इथे येऊन, आणि त्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी केंद्राचे खूप खूप धन्यवाद. पवन, तू इथे आज आला, आपल्या मित्रांशी माझ्याशी खूप छान गप्पा केल्या, तायक्वांदो या खेळाविषयी माहिती आपल्या मित्रांना दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. भावी आयुष्यासाठी तुला आमच्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. मित्रांनो, खरंच जिद्द, शिस्त, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याची प्रचिती आजच्या संवादातून आपल्याला निश्चितच आली असेल. प्रत्येक यशामागे असंख्य तासांचा सराव, अपयशावर मात करण्याची हिंमत आणि स्वतःवरचा अढळ विश्वास दडलेला असतो. हाच मौल्यवान संदेश आजच्या मुलाखतीतून आपल्या सर्व मित्रांना मिळाला असेल. मित्रांनो, प्रत्येक तरुणामध्ये एक विलक्षण क्षमता दडलेली असते. त्या क्षमतेला योग्य दिशा, सातत्य आणि मेहनतीची जोड मिळाली तर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते. याच सकारात्मक विचारासह आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमातून मी धनंजय आपल्या सर्व मित्रांची रजा घेतो. तेव्हा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या प्रेरणेसह. तोवर आनंदी रहा, स्वच्छ रहा, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची, आणि ऐकत रहा आपली लाडकी अकोला आकाशवाणी. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये ऐकलीत तायकांदो या खेळाविषयी राज्यस्तरीय खेळाडू पवन झोल यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.